मित्रा बोल ना यांचा आवाज हार्मोनियम पूर्ण बंदच आहे. ऐका बंधूनो, या ठिकाणी या कार्यक्रमाची शेवटची रमाई गातोय. हॅलो 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 मनोज राजा गोसावी लिहितात की करुणेची कविता वैशालीजी लक्षात सावध. करुणेची कविता तू मावत नाहीस कवितेतही, शब्दांशिवाय मैफिल मावत नाहीस स्वरातही. करुणेची कविता तू मावत नाहीस कवितेतही, शब्दांशिवाय मैफिल मावत नाहीस स्वरातही. डोळ्यामधले व्याकुळ सागर मावत नाहीस दुःखातही, अर्थतेची सदा फुली मावत नाहीस अश्रुतही. सूर्याबरोबर संसार तुझा, सूर्याबरोबर संसार तुझा, चांदणे झाली सागीतही आणि सौभाग्याचे वादळ तुझे मारून गेले मरणासही, मारून गेले मरणासही. सौभाग्याचे वादळ तुझे मारून गेले मरणासही. कारण रमाईने नित्य स्वप्न असे पहावे, रमाईने स्वप्न नेहमी नित्यासे पहावे. शिकुनी साहेबानी महाज्ञानीवंत व्हावे. साहेबा साहेबा प्रति रमाची ही भावना मनोज राजा असतील तिथे साहेब माझे सुखी रहावे. असतील तिथे साहेब माझे सदा सुखी रहावे. गरिबी जरी तर संसारात होती, गरिबी जरी त्या गरिबी जरी त्या संसारात होती, तरी रामाची भीमाला साथ होती. भीमराव होती दिव्याच्या समान, परी त्या दिव्याची रमावात होत. परी त्या दिव्याची रमावात होती. म्हणून रमाई पत्रामध्ये लिहिते काय,
पत्रात लिहिते रमा अहो पत्रात त्या पत्रात लिहिते रमा पत्रात लिहिते रमा पत्रात लिहिते रमा काय लिहिते अहो पत्रात लिहिते रमा माझी चिंताना माझी चिंताना माझी चिंताना करता सीता माझी चिंताना करता सीता मी हले करान सांभाळते तुम्ही साहेब स्वतःला जपा साहेब स्वतःला जपा साहेब स्वतःला जपा साहेब स्वतःला जपा डायरेक्टर पॅलेसचे मालक मातोश्री सरिता मुद्रम सावंते यांच्या वतीनं 200 रुपयाची भेट आलेली आहे. त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे ऐका बाबासाहेबांच्या पत्राचं उत्तर रमाई देते. रमाईला लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं, बोलता देखील येत नव्हतं, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला वाचायला शिकवलं, बोलायला शिकवलं, लिहायला शिकवलं. म्हणून काय म्हणतो आम्ही रमाई म्हणते त्या पत्रामध्ये काय सांगते उपाशी कधी मी अहो उपाशी कधी मी विनयजी कष्टाची खरी तळमळ माता रमाईत होती. कष्टाची खरी तळमळ माता रमाईत होती. तृप्त सदैव आठाण्याच्या कमाईत होती. शेणी गवड्या विकायला जात होती, कारण त्या भीमाच्या घरची गरिबी त्या माता रमाला माहीत होती. माता रमाला माहीत होती. माता रमाला माहीत होती. आमच्या वहिनी रवीना राजेंद्र सावंत यांच्या वतीनं सप्रेम भेट आलेले त्यांचं सुद्धा काय म्हणणं उपाशी कधी मी शिवाजी खाई उपाशी कधी उपाशी कधी मी शिवाजी खाई तुमची राम तुमच्या पाठीशी राहील. तुमची राम तुमच्या पाठीशी राहील. तुमची राम तुमच्या पाठीशी राहील. कारण ज्ञानेश पुणेकर लिहितात गरिबीला कधी न झाली रमाई. जितेंद्र दादा गरिबीला
कधी न भ्याली रमाई, जुन्या रात नेहमी नांदली रमाई, बाबासाहेबांच्या जीवनात आली रमाई आणि या 9 कोटी लेकरांची आई झाली रमाई, आई झाली रमाई. उपाशी कधी मी चिरकाली खाईन, उपासी कधी मी चिरकाली में खाए, उपासी कधी मी चिरकाली में खाए. तुमची राम तुमच्या, अहो तुमची राम तुमच्या पाठीशी राहील, राम तुमच्या पाठीशी राहील, राम तुमच्या पाठीशी राहील. करू नका हो परवा, सांभाळते मी सर्वा, करू नका हो परवा, सांभाळते मी सर्वा. तुमची रामोगी रामोगी बोलते स्वतः, तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या, तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या. बळीन तुमच्या तपा, बळीन तुमच्या तपा. मी हले कराना, मी हले कराना, मी हले कराना सांभाळते. अध्यक्ष साहेब, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा, साहेब स्वतःला जपा, साहेब स्वतःला जपा. रमाई म्हणते काय, कष्टाची माझ्या, अहो कष्टाची माझ्या चिंता नसू द्या, कष्टाची माझ्या चिंता नसू द्या, कष्टाची माझ्या चिंता नसू द्या. प्रकाश दादा साळुंके महासचिव यांनी सुद्धा तिच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि आम्हाला येऊन भेटून जायचं आहे. कार्यकर्त्यांनी असं लांब राहणं बरं नाही. कष्टाची माझ्या 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 कष्टाची माझ्या चिंता नसू द्या, कष्टाची माझ्या चिंता नसू द्या, कष्टाची माझ्या चिंता नसू द्या. कष्टाची माझ्या चिंता नसू द्या. रमाई म्हणते काय, अभ्यासाकडे, अहो अभ्यासाकडे तुमचं लक्ष असू द्या, तुम्ही खूप शिकावं आणि विजयी व्हावं, तुम्ही खूप शिकावं आणि विजयी व्हावं. पदवी घेऊन 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 यावं. तुम्ही वेळेवर जेवण करा, तुम्ही वेळेवर जेवण करा. नका आठवू मम व्यथा, नका आठवू मम व्यथा. मी हले कराना, मी हले कराना, मी हले कराना सांभाळते. तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा, साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा.
सुरुवात करतो आहे आणि या गीताचं कवी ख्यातनाम कवी आणि गायक मनोज राजा गोसावी यांचं गीत आहे. गीताच्या शेवटी मनोज राजा काय लिहितात? कवाय म्हणते बाबासाहेबांचं पत्र आलं. काय म्हणते विनयजी? पत्र आले तुमचे, पत्र आले तुमचे, पत्र आले तुमचे, पत्र आलं तुमचे, अहो पत्र आलं तुमचे, लय आनंद झाला. पत्र आले तुमचे लय आनंद झाला. पत्र आले तुमचे लय आनंद झाला. कारण बाबासाहेब रमाईला सांगतात, रामू समाजाचा रथ ओढताना मी कधीच थकलो नाही. चेतनजी, समाजाचा रथ ओढताना मी कधीच थकलो नाही, कधीच कुणापुढे मी केव्हाच झुकलो नाही, पण माझ्या कर्तव्याला मी कधीच चुकलो नाही. पण आयुष्यात रामू मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही, तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही. अहो पत्र आले तुमचे, हे पत्र आले तुमचे, लय आनंद झाला. आले तुमचे लय आनंद झाला. पत्र आले तुमचे लय आनंद झाला. कष्टात भाजताना पायी रमाई होती. अध्यक्ष साहेब, कष्टात भाजताना पायी रमाई होती, गरिबी मधली शिलाची ग्वाही रमाई होती. वरच्या घरात राहुल नेले तिने पतीला, भीमाच्या लेखणीची रमाईशाही होती, रमाईशाही होती, रमाईशाही होती. अहो पत्र आले तुमचे लय आनंद झाला. आले तुमचे लय आनंद झाला. पत्र आले तुमचे लय आनंद झाला. राजेंद्रजी साळुंके रमाई म्हणते, काय म्हणते? अहो पत्र आले तुमचे, हे पत्र आले तुमचे, लय आनंद झाला. यशवंतला, यशवंतला आणि तुमच्या रमाला. ती जीवनात पाहिली ना घोडी रमा भीमाची. शेवटचा शेर गातोय बंधूनो विनयजी. जीवनात पाहिली ना घोडी रमा भीमाची, साखर आणि दुधाची गोडी रमा भीमाची, हक्काची खातो राहुल कोणी रमा भीमाची, आणि नियमित तुझावी जोडी रमा भीमाची, रमा भीमाची, रमा भीमाची. पत्र आले तुमचे लय आनंद झाला. आले तुमचे लय आनंद झाला. पत्र आले तुमचे लय आनंद झाला. यशवंत आणि तुमच्या रमाला. जितुदा नीती निशिती नस्मरते मी, दंडवत भरते मी, निशिती नस्मरते मी, दंडवत भरते मी, पेटिया दिनांचे दातवत मी. या मनोज राजा परी, या मनोज, या मनोज राजा परी, आया अहो आया नावारूपा, अहो आया नावारूपा. मी हले करान, मी हले करान, या लेकरान सांभाळते. तुम्ही साहेब स्वतःला जपा.
आपण